एशियाटिकच्या निवडणुकीत पवार गटाची घुसखोरी होते का? तर कुमार केतकर विरुद्ध विनय सहस्त्रबुद्धे असा सामना हा रंगणार आहे। तर कुमार केतकरांच्यासाठी पवार गटाकडून 1200 अर्ज आल्याचं बोललं जात आहे। पवार गटाच्या अर्जाआधीच सदस्यत्व शुल्काचा भरणा करण्यात आलेला आहे। तर एशियाटिक निवडणुकीबाबत ही महत्त्वाची बातमी आहे। एशियाटिकच्या निवडणुकीत पवार गटाची घुसखोरी होते का? तर कुमार केतकर विरुद्ध विनय सहस्त्रबुद्धे असा हा सामना। कुमार केतकरांच्यासाठी पवार गटाकडून 1200 अर्ज आल्याचं बोललं जात आहे। पवार गटाच्या अर्जाआधीच सदस्यत्व शुल्काचा भरणा करण्यात आलेला आहे। आणि आपल्यासोबत जोडले गेले आहे एशियाटिकचे अध्यक्षपदाचे उमेदवार विनय सहस्त्रबुद्धे। विनय सहस्त्रबुद्धेजी नमस्कार। जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय का? होय, नमस्कार नमस्कार, धन्यवाद। विनयजी, काय चुकीच्या गोष्टी घडतायत निवडणुकीत? असं आहे की एशियाटिक सोसायटी ही मुंबईतली एक सगळ्यात जुनी अशी सामाजिक संस्था आहे। 1808 मध्ये ही संस्था स्थापन झाली आहे आणि या संस्थेचा कारभार ज्या पद्धतीने चालत आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने मी आणि माझे काही सहकारी म्हणून ही निवडणूक लढवतो आहोत। परंतु लक्षात असं येतंय की आमची जी वैचारिक पार्श्वभूमी आहे त्याबद्दल वैचारिक अस्पृश्यता बाळगणाऱ्या एका समूहाने मोठ्या प्रमाणात तिथे घाऊक पद्धतीने सदस्य नोंदणी करण्याची एक प्रयत्नांची शिकस्त केलेली आहे आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणू की चुकीच्या पद्धतीने नोंदवलेले सदस्य आणि मतदार यांचा भरणा करण्याचा हा प्रयत्न आहे। त्याबद्दल आम्ही धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली आहे। माझी खात्री आम्हाला न्याय मिळेल। जी विनयजी, या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा काय हात आहे आणि हेतू काय आहे? मुख्यतः असं आहे की नेहरू सेंटर, यशवंतराव चव्हाण सेंटर अशी सगळी सेंटर्स ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ताब्यात आहेत। परंतु हे एक सेंटर आणि ही सगळ्यात जुनी संस्था आहे ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भारतीय जनता पार्टीशी वैचारिक नातं असणाऱ्यांच्या हातात जाऊ नये या केवळ वैचारिक अस्पृश्यतेच्या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि इतर काही मंडळी याच्यामध्ये उतरली आहेत। अन्यथा त्यांचं गेली अनेक वर्ष उपेक्षेच्या अंधकारात पडलेल्या या संस्थेकडे अजिबात लक्षही नव्हतं आणि आज अचानक त्यांना आठवण झाली आहे आणि त्यासाठी मतदारांच्या खोगीर भरतीचा एक उपक्रम त्यांनी सुरू केला आणि मला असं वाटतं की हा उपक्रम यशस्वी होणार नाही आणि त्यांचे मनसुबे जे आहेत ते निश्चितपणाने आम्ही धुळीला मिळवू। त्यांचं या सगळ्या विषयामध्ये एक पक्षीय राजकारण आणण्याचं एक इरादा त्यांचा यामध्ये दिसतो आहे। जी विनय सहस्त्रबुद्धेजी, खूप धन्यवाद। तुम्ही आमच्याशी संवाद साधला आणि आपली प्रतिक्रिया दिली त्यासाठी।